अक्कलकोटमध्ये 24 तास, अन्नछत्र, महाप्रसाद, स्वामींची अधिक माहिती आणि माझ्या बॅगेचा लॉक मी काय ट्रिक वापरून उघडलं, हे सगळे या ब्लॉगमध्ये आहे. हॅलो, मी श्रावणी. लास्ट नाईट अचानक अक्कलकोटला जायचं कन्फर्म झालं आणि मी उठले पहाटे 4ला. एका दिवसात जाऊन यायचं होतं, बट माय बॅग सेज समथिंग एल्स. सुका खाऊ घेतला, ढोकळा बनवला होता आणि रिफ्रेशिंग काहीतरी म्हणून पायनॅपल सुद्धा घेतलं. इतका खाऊ सोबत घेतला जसं की मध्ये कोणी बस हायजॅकच करणार होतं. थंडीने शरीराचा एकही भाग उघडा न ठेवता मी निघाले स्टेशनला. आता मी सध्या पुण्यात होती त्यामुळे इथून जर्नी कशी केली सांगते. बाहेर खूप थंडी होती. विठोबाचं दर्शन घ्यायला पोटोबा तर तृप्त हवाच म्हणून नाश्ता केला. डायरेक्ट बस तर नव्हती, म्हणजे आधी मेट्रोने स्वारगेटला जावं लागतं आणि स्वारगेटवरून सर्व एसटी लालपरी सुटतात. ते बसेस मिनिट मिनिटला असतात. सो सोलापूरला जाणारी होती, पण मला तर डायरेक्ट अक्कलकोटला जाणारीच मिळाली. बाय द वे, तुम्ही कुठूनही महाराष्ट्रातून जाताय तर तुम्ही बस बुक करूनही जाऊ शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. मला तर मस्त खाली बस भेटली. माझा प्रवास ऑलमोस्ट 8:15ला चालू झाला आणि अक्कलकोट अजून 333 किलोमीटर आणि ऑलमोस्ट 7 तास लांब होतं. बसमध्ये जास्त कुठे थांबली नाही. फक्त एका हॉटेलवर मध्ये तिने स्टॉप घेतला, विच वॉज व्हेरी गुड. लोक जेवत होते आणि मी माझा अननस घेऊन बाहेरच चालू झाले. ढोकळा राहील म्हणून तो पण संपवून टाकला. आता वाजले 2:37 ऑलमोस्ट आणि ड्रायव्हर काकांनी टायमाच्या आधीच पोहोचवलं. आता स्वामींचं दर्शन तर घ्यायचंच होतं, पण अन्नछत्र पण 3ला बंद होणार होतं. लगेचच हातपाय धुवून गेली मी मठात आणि घेतलं स्वामींचं दर्शन. 3 ते 4 या टायमाला गाभारा बंद असतो युजली, पण आम्हाला दर्शन मिळालं. नंतर गाभारा बंद झाला. लक ट्राय करायला लगेच मी गेली अन्नछत्रात, जिथे खूप गर्दी होती. पण आधीच ऑनलाईन प्रसादाची बुकिंग केल्यामुळे लाईन खूप वाचली. म्हणजे लाईन लागावी लागलीच नाही ऑलमोस्ट. आता प्रसादाची फ्रीमध्ये बुकिंग कशी करायची ऑनलाईन हे मी ऑलरेडी YouTubeवर शेअर केलंय, ते तुम्ही बघू शकता. संध्याकाळ झाली आणि मस्ती-मस्तीमध्ये माझी बॅग झाली लॉक. याला नंबर लॉक आहे, ज्याचा मला पासवर्ड वगैरे काहीच माहीत नव्हता. ऑलमोस्ट 1 तास यात डोकं घालून मला फायनली एक YouTube व्हिडिओ सापडला, ज्यात इझिली हे कसं विदाऊट ब्रेकिंग युअर चेन कशी खोलायची बॅग हे दिलं होतं. आणि या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतेय. इट वर्क्ड फॉर मी. बाय 7 PM मी जवळच्या चोळप्पांच्या मंदिरात गेली, जे वटवृक्ष मठापासून वॉकेबल डिस्टन्स आहे. रिक्षाने गेली तर ₹20 पर पर्सन ऑटो होतं. इथे आल्यावरही शेंगदाणा चटणी मिस करू नका. आरती झाली आणि बाय द वे, लोक अक्कलकोटला येतात, पण खूप जण इथे येणं मिस करतात. मेन गोष्ट तर इथेच पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे स्वामींचा इथे वास होता. लिटरली इथे त्यांचे भक्त चोळाप्पा यांच्याकडे यायचे आणि राहायचे. इथे यांनी यूज केलेल्या सगळ्या वस्तू तुम्हाला दिसतील. चोळप्पांच्या वाड्यातील त्यांची 6th जनरेशन आपल्याला स्वामींची अधिक माहिती देताना दिसते. इथे नाही आलात तर यू आर मिसिंग आउट ऑन अ लॉट. तर तुमच्या डोक्याला लावला हा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा वापरलेला राजदंड. बडोद्याच्या राणीने हा राजदंड स्वामींना भेट म्हणून दिला. या गणपतीचा वैशिष्ट्य हा स्वयं कोपऱ्यात फोटो आहे पांडुरंग पुजारी म्हणजे पंचोपाते. त्यांनी 21 वर्ष स्वामींच्या समाधीची सेवा केली. मग त्यांना एके दिवशी दृष्टांत झाले की मागे तिथं स्वामी आंघोळ करायची, तिथं रुईच्या झाडाखाली विचारलेले काढ आणि हा गणपती. ह्याची सोंड डावी पण नाही उजवी पण नाही, वर. ह्या खांबाला स्वामी टेकून बसायचे. आणि हा ओरिजिनल फोटो. लंडनची कोडॅक कंपनी आली ना, तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे फोटोग्राफर होते. त्यांना मॅजिकल मॅन ऑफ अक्कलकोट म्हणून लंडनच्या म्युझियममध्ये लावण्यासाठी फोटो पाहिजे होते. 4-5 फोटो लपून काढले, प्राण्यांचे फोटो आले. स्वामींची माफी मागितली. स्वामींनी गुरुवारच्या मूर्तीला काढलेला फोटो. उजव्या हाताला बसले चोळप्पा महाराज, त्यांची मी सावली केली. आता रात्री पुन्हा महाप्रसाद घेऊन रिटर्न यायचा प्लॅन होता. दुपारसारखं मी आधीच ऑनलाईन प्रसाद बुक केलं, सो इट वेंट व्हेरी स्मूथ. प्रसाद घेतला आणि रात्री .11ची अक्कलकोट ते डिरेक्ट स्वारगेटला बस होती, जी मी पकडली. आणि ही बस मी आधीच बुक केली होती, कारण रात्री थोडी फ्रिक्वेन्सी कमी असते बसची. तर हे असे स्पेंड केले मी अक्कलकोटमध्ये 24 तास. पॉसिबल इतकं एक्सप्लोर केलं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी काही एक्सप्लोर करायला. बाय.